गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आज आम्ही चालले नंदगाव मथुरेमध्ये. आम्ही सगळेजण आम्ही गाडीत आहे. गाडी निघली आमची आणि आमच्यासोबत पुरी आमची गल्ली आहे. गल्लीतले सगळे आमचे बघा मामी आहेत. इकडे बघा मामा मामी सगळे आम्ही टोटली नाही का वृंदावनमध्ये आहे. नंदगाव इथं चाललेलं आहे. आता गोवर्धन घाट बी दाखवणार तुम्हाला, सगळं लोकेशन दाखवणार. चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बीजी मोटर ब्लॉगला सपोर्ट करा. गल्लीतल्या पेटकुल नगरवासियांना अजून सांगत आहे मी की तुम्हाला नाही का एकमेव बघण्याचं म्हणलं तर माझं चॅनल आहे. माझ्या चॅनललाच तुम्ही बघू शकता सगळे व्हिडिओ, रिअली व्हिडिओ, कारण की पुरी फॅमिली माझ्यासोबत आहे. त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. आत्तापर्यंत नाही काय दुबा दिसायले पूर्ण गड. मित्रांनो आता आम्ही चालले नंदगाव. बघा इथून नाही का दिल्ली फक्त 144 किलोमीटर. दिल्ली खूप जवळ आहे त्यामुळं. आणि इथंचा हायवे बघा, रूट्स बघा, एवढं पब्लिक आहे. थंडी खूप आहे इकडं. मॉर्निंगचे सकाळचे किंवा 10 वाजता आहे तरी एवढी थंडी आहे. थोडं धुब्बा आहे ना बघा. अपार्टमेंट्स आणि हॉटेल्स कसे राहतात. एवढे मोठे मोठे हॉटेल्स आहे. हे बघा हे अपार्टमेंट हॉटेल काय म्हणता. अशोका सिटी आहे. एक प्रकारची सिटी आहे छोटीशी. किती मोठी सिटी आहे. बिल्डिंग बघले. आणि थंडी बघा मित्रांनो. तुम्ही आता गेस करा की एवढी किती थंडी आहे इकडं. बघा इथं नाही का श्री कृष्ण जन्मभूमी आम्ही आता चाललेलं आहे. बघा मित्रांनो इकडे बघा सिटी हॉस्पिटल किती मोठं आहे इथं. शनिवारी गाडीतच राहतं. रात्री नांदेडला 8:30-9 थंडी खूप आहे मित्रांनो. एवढी थंडी आहे तर सांगता येणार. एवढी फक्त आकडून गेली आता पाहिजे. एवढी थंडी आहे. तुम्ही सुद्धा बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पहिले. आणि इकडं थंडी बघा आत्तापर्यंत दुबा आहे मित्रांनो. असं वाटायला की कुठं आले बर्फामध्ये. एवढी थंडी आहे. थंडी काही इकडे सैन व्हायला नाही आणि किती काहीच केलं तुम्ही बघू शकता. इथं हायवे किती मस्त आहे. मथुरा सिटीमध्ये आहे मित्रांनो. आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा म्हणत आहे मित्रांनो मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी. इकडे बघू शकता इथं एक हॉल आहे श्रीकृष्ण जन्मभूमीचं वर. इथं बस स्टेशन बी आहे. गाडीमध्ये बसून आहे. एवढी थंडी लागायली काय सांगा तुम्हाला किती थंडी लागायली. बघा व्हिडिओला मजा घ्या. पुरे नेचर बघाल आणि आम्हाला सांगत राहा कसं आहे काही नाही. आणि कमेंट मला करत जा. मला समजते तुम्ही माझा व्हिडिओ बघले किंवा नाही बघले मला समजत राहते. कमेंट करत जा. काही तर काही कमेंट करत मला फक्त चांगलं कमेंट करा. काही वाईट कमेंट करू नका. हां ते आम्हाला सांगायचं. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब बिलकुल करा. भेटून नंतर तुम्हाला आता मी आता तुम्हाला डायरेक्ट मंदिर दर्शन दाखवणार आहे मित्रांनो. बाय. मित्रांनो बघा किती थंडी आहे इकडं. आणि हायवेला आम्हाला दिसायला नाही. दूरच्या गाड्यासुद्धा नाही दिसायला नाही म्हणून गाडी स्लो चालत आहे. पूर्ण व्ह्यू दाखवायला तुम्हाला. बघा किती थंडी आहे मित्रांनो. पुरा दुब्बा आहे. काचाचं पाणी पुरा आहे बघा. पाणी झालं आहे पाणी. हां बस बापरे थंडी बघा मित्रांनो. आणि हेच नॅशनल हायवे आहे दिल्ली जायचं. याच हायवेनं दिल्ली जातात. दिल्ली इथून 150 किलोमीटर आहे फक्त मथुऱ्याहून. बापरे बाप काय दिसायला नाही. व्हिडिओला पूर्ण बघा, संपूर्ण बघा. मित्रा हे युनिव्हर्सिटी बघा. युनिव्हर्सिटी किती मस्त आहे. पण इथंच वातावरण हे युनिव्हर्सिटी मथुरेची युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो. मित्रांनो बघू शकता हे इथून नाही का लागलेलं आहे.
नंदगाव 22 किलोमीटर आहे म्हणा म्हणा मित्रांनो. हेच रूट आहे सगळे. बघा बघ वरी बघा वरी खाली नको बघा माझ्याकडे वरी बघा. हां हे रूट लागलेलं आहे नंदगावचं. तिथूनच आम्हाला नंदगाव जायचं आहे. तुम्हाला इथंच आहे हायवे दाखवत आहे मित्रांनो. गाव आले तर ह्या हायवेला या. आंबटगर आम्ही लावली. सीधा हायवे आहे. डिस्क्रिप्शन मध्ये या कारचं मी नंबर असं जसं काय टाकून देणार म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. डायरेक्ट माझा व्हिडिओ बघून कॉल करा. त्यांनी सगळं सांगणार तुम्हाला नेऊन फिरून आणणार. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. मित्रांनो बघू शकता आता नाही का इथं स्पॉटला आलेलं आहे. गावाचं नाव माहीत नाही पण हे इथूनच आपल्याला गोवर्धन घाट इकडे जायचं. म्हणजे गोवर्धन घाट म्हणलं तर गोवर्धनपुरी ते पहाड बघण्यासाठी चाललेले आहे मित्रांनो. ते श्रीकृष्ण आपल्या बोटावर रंगलीवर नाही पुरा पहाड उचललं होतं. ते पहाड बघण्यासाठी आम्ही चाललेले आहे मित्रांनो. हेच रोड आहे. तुम्ही छोटंसं गाव आहे त्या गावाचा गाव बाजूच लागणारे छोटे छोटे विलेज आहेत गाव आहेत. थंडी बघू शकता इकडे खूप थंडी आहे. मला काही वस्तू बोलता जमायला नाही तर फक्त व्हिडिओ बघत राहा. थंडी बघा कशी आहे थंडी आहे. आता तुम्हाला डायरेक्ट गोवर्धन घाटच दाखवेल मित्रांनो. गोवर्धनपुरी पूर्ण बघायला असेल तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण तर मित्रांनो आम्ही नंदगावला चालले. नंदगाव इथून नका फक्त 2 किलोमीटर आहे रूटवरून. बघा इकडं या रूटवर फक्त 2 किलोमीटर नंदगाव आहे. नंदगावात चालले आम्ही. घेऊ आहे ना टोटल बघा मित्रांनो. इकडे नाही का गहूचं उत्पादन जास्त आहे. इकडे तुम्ही बघत असेल टोटल ही पूर्ण गहू आहे. गहू लावण्यात आलेली आहे इकडे पूर्ण. इकडे पूर्ण गहूची शेती करतात. गहू जास्त पिकायले इकडे म्हणजे गहूची शेती करणार हे आपल्याला हे माहीत आहे. पण इकडे पीक नाही का उत्पादन गहूचं जास्त आहे. छोटा विलेज आहे. या गावातूनच जावं लागते आम्हाला नंदगावला. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो बघू शकता हे आले आम्ही स्पॉटला नंदगावला. नंदगाव आहे श्रीकृष्ण राम मंदिर. राधे राधे चलिए महाराष्ट्र वाला सब लोग राधे राधे बोलो. तुमची पहला दर्शन है सबकी मनोकामना पूर्ण करो. हे कृष्ण लाला मंदिर आहे. बलराम मंदिर. मित्रांनो बघू शकता आम्ही नंदगाव मध्ये आलेलं आहे. ते नंदगावच्या गल्ल्या गेल्या आहेत. बघू शकता तुम्ही नंदगाव आहे. नंतर नाही का तुम्हाला सांगतो पूर्ण ब्लॉग. मित्रांनो बघू शकता हे नंदगाव आहे. कसे काही छोट्या छोट्या गल्ल्या घर आहेत. पूर्ण व्हिडिओ दाखवणार तुम्हाला. चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा. बघू शकता मित्रांनो कसं स्ट्रक्चर आहे. छोटे छोटे गल्ले आहेत. नंदगाव मंदिराकडे जायचं आम्ही. नंदबाबा मंदिर आता लागलं इथे तिकडी. थोडे पायऱ्या आहेत. हे पाय कचरा बघा. इथून व्ह्यू कसं दिसतं नंदगावचं. बघू शकता मित्रांनो इथे छोटे छोटे माकड मोठे मोठे माकड बसलेले आहेत. तिथे गुन्हा बसलेले करू. छोटे छोटे गल्ले आहेत मित्रांनो. तिथं शॉप्स आहे. इथं शॉप आहे. छोटे छोटे गल्ले आहेत. गल्ल्यातून नंदगाव सिटीमध्ये नंद महाराजकडे जावं लागते. ले लो भैया भगवान का प्रसाद ले लो बनते के लिए भैया ले लो आंटी बनते 10 रुपए का 2 पैकेट है किसी का
मित्रांनो बघा माझी आई बी चालली मी बी चाललो काय कर सपोर्ट करा मला चॅनलला सबस्क्राईब करा. राधे राधे. मित्रांनो बघा आता मंदिर आलेलं आहे. ये इकडं आई आई इकडे खा खा. जाऊंगा परे टंकी में ले जाना होगा. हे नंद मंदिर आहे. किती बारी लागलेली आहे. खूप गर्दी आहे. इथं बारीनं दर्शन करावं लागते सगळ्यांना. त्यामुळे बारी मी बी लागेल मित्रांनो. तुम्हाला हर एक लोकेशन हर एक नजारे तुम्हाला दाखवलं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बीजे मोटर ब्लॉगला सपोर्ट करा. मित्रांनो बघू शकता हे नंद मंदिर आहे. नंद मंदिरमध्ये नाही का एंट्री करायचं म्हणलं तर खूप गर्दी करूनच करावं लागतं. नंद मंदिर आहे पूर्ण आणि इकडचं व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे. पूर्ण इकडे पूर्ण व्ह्यू बघा टोटली पूर्ण दुब्बाच आहे मित्रांनो. सगळीकडं ओस पडायली सगळीकडं. त्यामुळं टोटल ओस पडायला ओस. हे नंद मंदिर आहे मित्रांनो राधाकृष्णाचं. हे नंदगाव. चला बघू शकता मित्रांनो किती भारी आहे इकडचं लोकेशन. पूर्ण धुपा आहे. माझं बी हातापाय बोलता यायला नाही. बघू शकता. बीजे मोठं ब्लॉग में मना स्वागत आहे. मी आहे नंदगावमध्ये असल्यामुळे कसं आहे हे नंद मंदिर आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता. पाठीमागं नंद मंदिर आहे. नंद मंदिरमध्ये नाही का श्रीकृष्ण भगवान राधिकाचं मंदिर आहे. हे नंदगाव आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन प्रेस करा. बीजे मोठं ब्लॉगला सपोर्ट करा. टोटल तुम्ही मंदिर बघा किती सुंदर प्रकारे आहे. तुम्ही असे कंजूसपणा करू नको. लाईक करा. बघू शकता किती व्ह्यू मस्त आहे याला. पण इकडे पूर्ण परिसर थंड आहे कारण की थंडीच्या जानेवारीच्या महिन्यामध्ये पूर्ण व्ह्यू थंड आहे. त्याच्यामुळं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुरं दुब्बू आहे. आणि इथून बघू शकता हे गोवर्धन गोवर्धनचा मी इकडचा एरिया आहे ते. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बिलकुल. बीजे मोठं ब्लॉगला सपोर्ट करा. नंदगाव मित्रांनो आम्ही इथून नाही का नंदगाव निघलेलं आहे. आता आम्ही जाणार आहे मित्रांनो आम्ही इथून निघलेलं आहे. आम्ही जाणार इथं बरसाना दर्शन करण्यासाठी. राधाचं मंदिर आहे तिथं 7 किलोमीटर पडते नंदगावपासून.